मी आता मला विचारायचं आहे डॉक्टर, गेम ऑफ थ्रोन्स सुद्धा म्हणतो आणि हे कुणा अटळ आहे हो, म्हणजे राजकारणामध्ये हे असं होत राहतं. सत्ता संघर्ष काय म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट असं नाहीये, ते राजकारण आहे तर तिथं सत्ता संघर्ष होत राहणार. पण या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता 2 महिन्याच्या नंतर राष्ट्रवादीत सुनेत्रा पर्व सुरू झालंय का? मला कोणी अंडर एस्टिमेट करायचं नाही, हा मेसेज त्यांनी ह्या 3 डिसिजनमधून दिलाय का? विलासजी नक्कीच. मी म्हणेन की हे सुनेत्रा पर्व आहे आणि बऱ्याच लोकांना कल्पना नाही. म्हणजे मी ह्याच्यात आता सुनेत्रा वहिनींनी जे निर्णय घेतलेले आहेत, ते अत्यंत धाडसी निर्णय आहेत आणि त्यांनी ते स्वतः इंडिपेंडेंटली घेतलेले निर्णय आहेत. हां. प्रसंगी त्यांनी पक्षात अंतर्गत विरोध स्वीकारून सुद्धा हे निर्णय घेतलेले असणार आहे, त्याची पूर्ण मला खात्री आहे. आणि याच्यामागे 3 कारणं मला दिसतात. एक हं. आहे कायदेशीर कारण. हां. जे शिवसेनेमधली फूट झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल, की ज्यावेळेस मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला, त्यावेळेस शिवसेनेचं कॉन्स्टिट्यूशन कुठलं, शिवसेनेची घटना कुठली, याच्यावर पण कोर्टात आर्ग्युमेंट झालं होतं. हं, मग हं. आम्ही इलेक्शन कमिशनला यांनी लेटेस्ट घटना पाठवली नव्हती. त्यामुळे इलेक्शन कमिशनकडे जी जुनी घटना होती, तीच स्टँडर्ड मानली जाईल, असं त्याच्यावर एक आर्ग्युमेंट झालं होतं. हां. त्यामुळे शिवसेनेचा तो एक अनुभव यांच्याकडे पाठीशी आहे. हं. राष्ट्रवादीची फूट झाली किंवा त्यानंतर ज्यावेळेस सरकार बनलं अ, अ, एकनाथ शिंदेजींचं, हं. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेच्या सभापतीकडे किती अमर्याद हे असते, ताकद असते हाऊस चालवायची. हे आपल्याला त्यावेळेस कळलं, की अगदी ज्याच्या पुढे सुप्रीम कोर्ट सुद्धा काही बोलू शकत नाही. हां. तर अशा काही कायदेशीर अडचणी आहेत, ज्या सुनेत्रा वहिनींनी वेळीच ओळखलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांनी अलीकडे 1-2 दिवसापूर्वी जे पत्र पाठवलंय इलेक्शन कमिशनला, की मी याची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, कार्याध्यक्ष वगैरे असं काही कोणी नाहीये आणि मी जे असेल, मी जे सांगेल ते ह्या पक्षासाठीचं धोरण असेल किंवा मी ठरवेल ते धोरण. म्हणजे पक्ष हे टेक ओव्हर केला सध्या, ह्या पूर्ण टेक ओव्हर झालाय असा अर्थ घेऊ शकतो? ॲब्सोल्युटली केलं. ॲब्सोल्युटली केलं. याचं दुसरं आणखीन एक कारण आहे, की राजकीय कारण आहे, की हां. सुनेत्रा वहिनी आणि तिसरं एक आहे ते सिग्नलिंग. हं. त्याच्यावर पण मी तुम्हाला बोलेन, की तुमचा जो मुद्दा होता तो सिग्नलिंगच्या पॉइंटने होता. हो. दुसरं जे राजकीय कारण आहे, की ज्यावेळेस तुम्ही बघाल भारतात किंवा जगात कुठेही जिथं-जिथं सत्ता बदल होतो किंवा जिथं-जिथं नवीन हेड येतो एखाद्या ऑर्गनायझेशनला, एखाद्या इव्हन कंपन्यांमध्ये सुद्धा, त्या वेळेस तो त्याचं स्वतःचं जवळचं जे सर्कल असतं, ते तिथं नेऊन बसवतो. हं. मोक्याच्या ठिकाणी. कारण हं. त्यांना त्या सत्तेवर, त्या संघटनेवर कंट्रोल हवा असतो. म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघाल तर नरसिंहरावांचं सरकार गेल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे अटलजींचं आलं आणि अटलजींनंतर ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं आलं, त्यावेळेस नरसिंहरावांच्या सरकारातले मातब्बर मंत्री बाजूला बसले होते. हो. किंवा ज्यानंतर मोदीजींचं सरकार आलं, त्यावेळेस अटल बिहारींच्या सरकारातले मातब्बर मंत्री बाजूला बसले होते. हो. सो हे नेहमी होतं. कुणीही याला अपवाद नाही आणि सुनेत्रा वहिनींनी ते योग्य पद्धतीने केलेलं आहे. कारण अजितदादांचे आणि तटकरेंचे किंवा अजितदादांचे आणि प्रफुल्ल पटेलांचे जे संबंध होते, ते वेगळ्या लेव्हलचे होते. ते एका इक्वल्स मधले जे हे होते, संबंध होते. पण हं. सुनेत्रा वहिनी ह्या तुलनेने नव्या अशा लोकांना वाटतात. हां. त्याच्यामुळे त्यांना ते राजकीय त्यांची गरज होती, की ह्या लोकांना बाजूला करून मला माझ्या पक्ष संघटनेला एक सिग्नलिंग द्यायचं, जे प्रशांतजी पण त्याच्यावर बोलले. आणि तिसरं जे आहे, ते एक महत्वाचं आहे, जे आपण सुनेत्रा वहिनींना आजपर्यंत एक महिला म्हणून लोकांनी त्यांना पाहिलंय आणि महिला ह्या कमकुवत असतात वगैरे अशा पद्धतीनं त्यांचं एक आकलन केलं गेलं, जे सुरुवातीच्या काळात इंदिरा गांधींबद्दल सुद्धा केलं गेलं होतं. हं. की म्हणजे ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटलं, की यांना काय पतीचं निधन झालंय म्हणून यांना आता तिथं पदावर घ्यायला लावलंय. मग ते पवार साहेबांनी त्यांना शपथ घ्यायला लावली. किंवा आता नंतर ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष झाले, त्यावेळेस नाही, नाही आता हं. यांच्याकडे हातात काही नाहीये. प्रफुल्ल पटेलच सगळा पक्ष चालवणार आहेत. म्हणजे सुनेत्रा वहिनींचं स्वतःचं अस्तित्व, त्यांचं कार्यकर्तृत्व किंवा त्यांचं स्वतःचं स्टेचर, त्यांची गेल्या 30-35 वर्षाचं त्यांचं त्या घरामध्ये असलेलं राजकीय काम, हे लोकांनी पद्धतशीरपणे किंवा जे विश्लेषक लोकांनी पद्धतशीरपणे दुर्लक्षित केलं. हां. म्हणजे एकतर हे शरद पवार साहेबांनी केलं किंवा प्रफुल्ल पटेल साहेबांनी किंवा तटकरे साहेबांनी केलं. म्हणजे सुनेत्रा वहिनींना जणू काही स्वतःचं मत किंवा स्वतःची पद किंवा स्वतःचा विचार किंवा निर्णय घ्यायची क्षमता नाही. असा एक लोकांचा एक याच्यामध्ये दोन्ही बाजूनी एक हे करून गेला होता आणि त्याच्यामध्ये शरद पवार गटाची ती गरज होती. कारण त्यांना ते विलिनीकरणासाठी ते मागे होते हो. आणि या लोकांची गरज होती कारण आता हे टेक ओव्हर झाले तर पटकन आपण इथे मोक्याची जागी बसून घेऊ. हां. हे तर मग मला दोन्ही त्या बाजूच्या विलिनीकरणाच्या याच्यावर जायचंय पुन्हा नंतर. पण हां. डॉक्टर मला फक्त एक सांगा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांनी
एक प्रकारे मान ठोकली आता पक्षावरती, ते टेक ओव्हर कम्प्लीट झालं असं तुम्ही म्हणता, आणि पक्षाला एक मेसेज दिला गेला असं मानूया आपण, की हु इज द लीडर, कोण आहे बरोबर. आता लीडर, कोण आहे या पक्षाचा, कोणाच्या मागे जायचं आपल्याला, हा मेसेज दिला. पण बरं. ज्या अर्थी पार्थ पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत, अनेक बैठका करतायत आणि हे करतायत, पुन्हा 2 सत्ता केंद्र होण्याची भीती या सगळ्यातनं आहे का, की हे सेटल केलं जाईल? मला याच्यात तशी भीती वाटत नाही. म्हणजे पार्थ पवार हे कदाचित जर त्यांनी परत एखादं कुठलं त्यांचं प्रकरण, जसं मागं पुण्यामधल्या जमिनीचं प्रकरण आलं, हम्म, तसं जर काय आलं तर ते सुनेत्रा वहिनींसाठी डॅमेजिंग असू शकतं. हम्म, पण मला एवढी खात्री आहे की सुनेत्रा वहिनी पार्थ पवारांना एक पॅरलल सत्ता केंद्र बनवू देणार नाहीत. कारण मी म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवाने बोलतो तुम्हाला, की आजपासून म्हणजे 25 वर्षापूर्वी माझी बहीण ज्यावेळेस बारामतीत शिकत होती, त्यावेळेस सुनेत्रा वहिनींचं राजकारणात कुठे नावही नव्हतं. पण त्याही काळात विद्या प्रतिष्ठान किंवा शारदा प्रतिष्ठानमध्ये त्या स्वतः दर आठवड्याला जायच्या, 15 दिवसाला जायच्या, मुलींच्या हॉस्टेलमध्ये जायच्या. अक्षरशः एकूण एक हॉस्टेलची रूम बघायच्या, हम्म, बाथरूम बघायच्या, स्वच्छ आहेत का. म्हणजे जो दादांचा, अजितदादांचं जे हे होतं, की त्यांची जी एक स्पेशालिटी होती किंवा त्यांचं एक मोठेपण होतं, हम्म. की ते अगदी कॉन्ट्रॅक्टरला बोलवणारे, ही फरशी अशी का बसली किंवा हे असं केलंय. तर ती सिमिलर गोष्ट आणि तशीच सेम ते त्यांनी पतीचं तत्व सुनेत्रा वहिनींनी म्हणजे त्यांचं तुम्ही हा लग्न विश्वास झाल्यापासून व्यक्त करताय की त्या होऊ देणार नाहीयेत, म्हणजे 2, नाही कारण होऊ देणार. प्रॉब्लेम तिथंच होतो. 2 हा, निर्णय केंद्र, सत्ता केंद्र 2 पक्षात झाली तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतो, आणि मग अगदी. आणि कदाचित म्हणजे ते एकाच कुटुंबातले आहेत, आई आणि मुलगा असा आहे, पण शेवटी राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे की महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा अनेक बरोबर. वादांना जन्म घालत असतात, तो संघर्ष तर असतो. पण तेही महत्वाचं आहे की मेसेज एकच लीडर. बरोबर. विकासजी,